हे आहे सर्वांगासन. पण हे आसन बघितल्यावर काही जण काय म्हणतील माहितीये, बाई ग हे तूच कर. कारण ह्या आसनामध्ये कंबर उचलता आली नाही तर आपल्याला कसं जमेल असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. आणि काही जण प्रॅक्टिस दररोज करतात पण त्यांना सूर गवसत नाही. आणि म्हणूनच मी अत्यंत सोपी टेक्निक आज तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे अगदी आरामात तुम्ही कंबर वर उचलू शकता आणि सर्वांगासन करू शकता. चला बघूया. बघा, कंबर जास्तीत जास्त भिंतीच्या दिशेने घेऊन जायची. त्यानंतर दोन्ही पाय असे भिंतीला लावायचे. आता तुमचं सगळं वजन भिंतीवर टाका आणि पायाने भिंतीला ढकला, म्हणजे तुमची कंबर आरामात वर येईल. आता कंबर वर आली बघा, मी पकडलेलं पण नाहीये पण माझी कंबर वर आहे. आता इथून पुढे काय करायचं, कमरेला हाताने सपोर्ट द्यायचा, ज्यामुळे हातांना असं कमरेला आरामात पकडता येतं. आलं लक्षात? आता इथून पुढे दोन्ही पाय असे सरळ करायचे. पाय वर येत नव्हते ते वर पण आले आणि त्यामुळे आपल्याला सर्वांगासन जमायला लागलं. आता हळूहळू एक पाय असा सोडायचा. सुरुवातीला एकाच पायाने सराव करा, कारण दोन्ही पायाने सराव करताना बॅलन्स जाऊ शकतो. म्हणून आपण सुरुवातीला एका पायाचा सराव बघतोय. मग हळूहळू हळूहळू तुम्हाला समजत जाईल की दुसरा पाय सुद्धा मला सोडता येतोय. मग दुसरा पाय सुद्धा सोडायचा आणि हा असा सराव करायचा. मग जितकं जमेल तितकं आसन वरती ताणत न्यायचं. हे सर्वांगासन आहे. आणि थोडेसे पाय अलीकडे आले डोक्याच्या दिशेने की मग ते होतं विलोमासन. आता सर्वांगासन असू दे किंवा विलोमासन असू दे, कंबर तरी उचलता येईल की नाही आपल्याला या आसनामध्ये, या प्रॅक्टिसमुळे. म्हणून अशा पद्धतीने हा जो सराव आहे ना, तो तुम्ही दररोज करण्याचा प्रयत्न करा. आता मी पुन्हा एकदा दाखवते, नीट बघा. बघा किती सोपा सराव आहे. म्हणजे काय की सर्वांगासनासारखं आसन, ज्याला सर्व आसनांची जननी असं म्हणतात, आणि या आसनामुळे कितीतरी शरीराला फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढते, रक्त मेंदूच्या हृदयाच्या दिशेने अक्षरशः ओतलं जातं, ज्यामुळे आपले जे वितरण केंद्र आहेत त्यांचं कार्य सुधारतं. म्हणजे या आसनाचा सराव प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पण त्यासाठी आसन जमलं पाहिजे, म्हणून आपण हा सराव बघितलेला आहे.